नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अति आत्मविश्वास असतो ना, तो माणसाला कधी धुळीस मिळवतोय त्याला कळत नाही. आणि म्हणूनच अतिशय सावधपणे जेव्हा पावलं टाकली जातात, तेव्हा निदान तुमचं नुकसान होणार नाही याची खात्री असते. फायदा होईल ना होईल. मला आज एक प्रसंग आठवतो. 8-10 महिन्यापूर्वीचा असेल कधीतरी, जेव्हा उपमुख्यमंत्री अजितदादा हयात होते आणि कुठच्या तरी एका कार्यक्रमातून ते निघाले किंवा आले असं काहीतरी होतं आणि पत्रकारांनी अजितदादांना घेरलं होतं आणि नेहमीप्रमाणे फडतूस काहीतरी प्रश्न विचारून अजितदादांना कोंडीत पकडण्याचा शहाणपणा काही पत्रकार करत होते. एक प्रश्न असा विचारला गेला की कुणातरी व्यक्तीच्या, कदाचित तो व्यक्ती राष्ट्रवादी अजितदादा गटांचा कार्यकर्ता असेल, नेता असेल, माहित नाही, पण त्या व्यक्तीच्या बैलाचा किंवा म्हशीचा दुसरा वाढदिवस होता की तिसरा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसासाठी जो काय कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमामध्ये नर्तिका गौतमी पाटील यांना बोलवून तिथे नाचाचा कार्यक्रम ठेवला होता, नृत्याचा. असा प्रश्न विचारला तर त्यावर काय बोलायचं हे अजितदादांना कळलं नाही. पण अजितदादा अत्यंत फटकळ होते आणि आडपडदा न ठेवता ते समोरच्याची वेळ आली तर पूर्ण हजामत करून टाकायचे. आणि त्यामुळेच हा प्रश्न विचारल्यावर अजितदादाने उलट विचारलं, मग काय? नाही नाही, त्यांनी म्हशीच्या किंवा बैलाच्या वाढदिवसासाठी गौतमी पाटीलचा नाच ठेवला. अजितदादांनी त्या पत्रकाराला असं झापलं, वाढदिवस त्याचा, त्याच्या बैलाचा, नाचणारी गौतमी पाटील, तुझ्या पोटात का दुखतं रे? असा उलटा प्रश्न अजितदादांनी त्या पत्रकाराला करून त्याची बोलती बंद केली होती. म्हणजे राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला कसला प्रश्न विचारावा, काय प्रश्न विचारावा, कशासाठी विचारावा याचं सुद्धा भान नसलेले पत्रकार आज इतके बोकाळलेले आहेत की त्यांना तिथल्या तिथे जोड्याने मारणं अगत्याचं असतं. आणि ते काम करण्यात भले एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस टोकडे पडत असतील, पण अजितदादा या बाबतीत एक पाऊल मागे यायचे नाहीत. त्यामुळे तिथल्या तिथे त्यांनी त्या पत्रकाराला फटकारलं होतं, तुझ्या पोटात काय दुखतं? बैल त्याचा, तो पैसे देतोय, गौतमी नाचते, तुझ्या पोटात का दुखतं? आणि हे योग्य होतं, योग्य होतं. ह्याचं कारण जगात कुठेही काहीतरी झालं, अमेरिकेत भूकंप झाला, अजितदादा तुम्हाला काय वाटतं? इराणने काहीतरी दुबईवर क्षेपणास्त्र सोडलं, तुम्हाला काय वाटतं? अरे महाराष्ट्राच्या मंत्र्याला, आमदाराला किंवा एखाद्या पक्षाच्या प्रवक्त्याला असला प्रश्न विचारणं हाच मुळात निर्बुद्धपणाचा पुरावा असतो. पण ते विचारणं म्हणजे पत्रकारिता आहे. अशा थाटात वावरणारे जे आहेत त्यांना अजितदादांनी त्यांची योग्य अवकात आणि जागा दाखवली होती. आता आज मला हा प्रसंग का आठवला, तर त्याचं कारण असं की अजितदादा हयात नाही, 2 महिन्यापूर्वी त्यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्या पक्षामध्ये काय काय चाललंय यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे पत्रकार मंडळी नको तितकं नाक खुपसतायत की अजितदादांचा पक्ष कोण चालवतोय. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी अजितदादांची शासकीय जबाबदारी जी होती, उपमुख्यमंत्री पद, ते स्वीकारलेलं आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपल्या पतीच्या जागी त्या आज विराजमान झालेल्या आहेत. त्यांच्या पक्षाची जी काय कामकाज असतील ती चालू आहेत. ती तुमच्या मेंदूत शिरत नसतील म्हणून तो पक्ष विस्कळीत झाला, विस्कटून गेला वगैरे वगैरे या निष्कर्षाप्रत येण्याची तुम्हाला काही कारण नाहीये. किंवा त्या पक्षावर कोण कब्जा मिळवतोय, त्यासाठी काय काय कारस्थानं चालली आहेत,
जय पवार, पार्थ पवार किंवा सुनेत्रा पवार यांना चिंता नाही, इतकी या असल्या बाजार बुणग्या पत्रकारांना चिंता आहे. आणि त्याच्यातून गेला आठवडाभर एक भूलभुलैया निर्माण करण्यात आला. तो सुनेत्रा वहिनी यांच्या एका पत्राचा आधार घेऊन 10 मार्चला सुनेत्रा वहिनींनी राष्ट्रवादी अजित गटाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवलं की 28 जानेवारी पासून, म्हणजे अजितदादांचा ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवसापासून 10 मार्च पर्यंत जो काय पक्षातर्फे निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार झाला असेल, जे काय दस्तावेज निवडणूक आयोगाला सादर केले असतील ते ग्राह्य धरू नयेत, असं पत्र सुनेत्रा वहिनींनी 10 मार्चला निवडणूक आयोगाला पाठवलं. आणि मग त्याच्या आधी काय पत्र गेलं होतं तर ते काहीतरी 28 जानेवारी असेल किंवा आणखीन कुठची तारीख असेल, फेब्रुवारीतली 15-16 तारीख असेल, त्या तारखेला पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि आणखीन कोण श्रीवास्तव म्हणून आहेत, खजिनदार वगैरे, त्यांच्या सहीचा काही पत्र गेलेली आहेत. आणि त्यामध्ये अजितदादांच्या आकस्मिक निधनानंतर पक्ष चालवण्याच्या दृष्टीने काय काय व्यवस्था झाली आहे त्याची माहिती या पत्रामध्ये देण्यात आली होती 10 मार्चच्या आधी आणि सुनेत्रा वहिनी अध्यक्ष होण्याच्या आधी. आणि ते मोठं कारस्थान आहे. तटकरे आणि पटेल यांनी अख्खा पक्ष बळकवायची केलेली ती तयारी होती आणि त्यासाठी रचलेला एक सापळा म्हणजे 10 मार्चच्या पूर्वी जो काय पत्रव्यवहार निवडणूक आयोगाशी झालाय. आणि असं पत्र 10 मार्चला सुनेत्रा वहिनींनी पाठवलं तर ते रोहित पवारांकडे कसं आलं, त्याची स्थळप्रत रोहित पवारांकडे कशी आली. आणि त्यामुळे सुनेत्रा वहिनींनी असं पत्र हे निवडणूक आयोगाला पाठवणं हा वस्ताद शरद पवार यांनी खेळलेला मोठा डाव आहे. आणि त्या डावामध्ये पटेल आणि तटकरे यांना कसं पेचात पकडलं याची रसभरीत वर्णनं गेला आठवडाभर चालू होती. आणि आज 4 एप्रिलला एक नवी गोष्ट समोर आली की जो कागदपत्र गृहीत धरू नयेत असं 10 मार्चच्या पत्रामध्ये सुनेत्रा वहिनी म्हणतात, ते पत्र आता सुनेत्रा वहिनी मागे घेणार अशी एक बातमी आली. अजब आहे. आणि याचा अर्थ असा की सुनेत्रा वहिनी ते पत्र मागे घेणार असतील तर आधीचे सगळी कागदपत्र ग्राह्य धरा असं होतं. मग हे पत्र का पाठवलं. पण असलं काहीतरी असलं की शेणात तोंड घालायला उतावळे झालेले अनेक लोक तिकडे ताबडतोब उतरून दुंबायला लागतात खातेऱ्यात. आणि मग त्यामध्ये कसा शरद पवारांचा डाव आहे, वस्तादाचा डाव आहे. वस्ताद डोक्याने खेळला, वस्ताद बोटाने खेळला, वस्ताद केसाने खेळला, असली वर्णनं सुरू होतात. भाकरी फिरवली, चूल फिरवली, तवा फिरवला, तवा उलटा केला, तवा सुलटा केला. मी परत परत सांगतोय, सुनेत्रा वहिनीला हलक्यात घेऊ नका. त्या कमी बोलतात, पण कमी बोलतात तरी डोकं चालवतात हे विसरू नका, मी परत परत सांगतोय. आणि मग त्याच्यावर फोडणी द्यायला काल परवा अचानक सुनेत्रा वहिनी दिल्लीला गेल्या. कोणाला अमित शहाना भेटल्या असतील, पुढे नरेंद्र मोदींना भेटल्या असतील, आणखीन कोणाकोणाला भेटल्या असतील. हे सगळं असलं तरी त्यांच्याबरोबर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल नव्हते. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे सुनेत्रा वहिनींच्या दिल्ली दौऱ्याच्या वेळेला गायब होते, त्यामुळे फोडणी पडली. आणि आता कसं सगळंच्या सगळं पटेल आणि तटकरेंच्या अंगलट आलं, याचे रसभरीत एपिसोड सुरू झाले.
आणि अवघ्या 24 तासामध्ये या सगळ्यांची थोबाड आपल्या बापाची आठवण करून देत पार्थ पवार यांनी रंगवून टाकली की या दादांत खोट्या बातम्या आहेत. ज्या बातम्या रंगवल्या जात आहेत, जे विश्लेषण सांगितलं जात आहे, जे पतंग उडवले जात आहेत, ज्या अफवा पसरवल्या जात आहेत, त्या दादांत खोट्या आहेत. पार्थ पवार यांनी तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांचं नाव सुद्धा आपल्या सोशल सोशल मीडियातल्या पोस्टमध्ये घेतलेलं नाही. पण पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन सातत्याने पक्षाला आणि आम्हाला होतंय आणि त्यांच्याविषयी उडवल्या जाणाऱ्या वावड्या या दादांत खोट्या आहेत असा खुलासा सोशल मीडियामध्ये पार्थ पवार यांनी केला. तेव्हा सगळ्या मीडियाला असल्या बातम्या रंगवणाऱ्यांना खोटारडे पाडून पार्थ पवार यांनी आपण अजितदादांच्या सारखेच फटकळ आहोत, वेळ आली तर थोबाड फोडायला मागे पुढे बघणार नाही याची साक्ष दिली. गंमत अशी की ज्या बातम्या रंगवल्या गेल्या की सुनेत्रा वहिनींच्या दिल्ली दौऱ्यापासून प्रफुल्ल पटेल दूर होते, त्यांच्या जवळपास दिसले नाहीत, तटकरे गायब होते. त्याच रात्री सुनेत्रा वहिनी दिल्लीतल्या प्रफुल्ल पटेल यांच्या शासकीय निवासस्थानी गेल्या, तिथे बैठक झाली, तिथे तटकरे पण होते. आणि त्यानंतर पार्थ पवार यांनी ही फटकेबाजी केली आणि तुझ्या पोटात का रे दुखतं असं जे पिता म्हणाला होता एका पत्रकाराला, तसं एक प्रकारे पार्थ पवार यांनी सोशल मीडियातून सगळ्या मेनस्ट्रीम मीडियाला थोबाडून काढत म्हटलं, तुमच्या पोटात का रे दुखतं, आम्ही कोणाबरोबर असतो आणि कोणाबरोबर नसतो, तुमच्या पोटात का दुखतं असा सवाल अजितदादांनी विचारला होता. आणि तोच प्रश्न सोशल मीडियातून त्यांच्या थोरल्या पुत्राने विचारलाय. आणि लक्षात घ्या, सुनेत्रा वहिनी या प्रफुल्ल पटेल यांच्या घरी गेल्यानंतर आलेली ही पोस्ट आहे. आणि त्यानंतर 24-30 तासामध्ये आता नवीन बातमी की सुप्रिया ताई सुनेत्रा वहिनी आपलं 10 मार्चचं पत्र परत घेणार आहेत. आता प्रश्न असा येतो की हे पत्र सुनेत्रा वहिनींनी मुळात लिहिलं का? लिहिलं असेल तर कोणाच्या सल्ल्यावरून लिहिलं? ज्या पत्रामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा मोकाट रान मराठी मीडियाला मिळालं, ते पत्र मुळात सुनेत्रा वहिनींनी लिहिलंय का? ते पत्र कोणी लिहिलंय? त्याच्यावरची सुनेत्रा वहिनींची सही तरी खरी आहे का? की जो मुळात विलिनीकरण म्हणून 28 जानेवारी पासून तमाशा चालला होता, त्या तमाशाचा हा पुढचा एपिसोड आहे. अजितदादांच्या पक्षामध्ये, सुनेत्रा वहिनींच्या पक्षामध्ये आणि त्यांच्या निकटवर्ती असलेल्या विश्वासू सहकार्यांमध्ये संशय कल्लोळ निर्माण करण्यासाठी असं काही पत्र लिहिलं गेलं का? किंवा सुनेत्रा वहिनींना वगैरे पार्थ पवार यांना लिहायला भाग पाडलं गेलं का? कारण कालपर्यंत यामागे वस्तादाचा डाव आहे असं सांगितलं जात होतं. याचा अर्थ असं पत्र तातडीने निवडणूक आयोगाला लिहावं यासाठी दबावाखाली सुनेत्रा वहिनींना ते पत्र लिहायला आणि पाठवायला भाग पाडलं गेलं होतं का? आणि तो दबाव आणणारे कोण होते? जर विलिनीकरणवाद्यांकडून असं पत्र लिहिण्यासाठी दबाव आणला गेला असेल तर त्याची स्थळप्रत जी माध्यमांना रोहित पवारांनी पुरवली, ती रोहित पवारांकडे कुठून आली याचं उत्तर मिळू शकतं. कारण रोहित पवार पहिल्या दिवसापासून जवळजवळ 30-31 जानेवारी पासून तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना आरोपी आणि खलनायक बनवण्यासाठी अखंड मेहनत घेत आहेत. आणि त्या मेहनतीमध्ये हा एक मोठा कागदोपत्री पुरावा ठरवला गेला की आधीची सगळे दस्तावेज, कागदपत्र आणि पत्रव्यवहार निवडणूक आयोगाने ग्राह्य धरू नये, रद्द समजावा. पण मग गंमत अशी आली
की त्या व्यवहारानुसार राज्यसभा निवडणूक पार पडली आहे आणि राज्यसभा निवडणुकीमध्ये अजितदादांचा थोरला पुत्र, सुनेत्रा वहिनींचा थोरला पुत्र, लाडका पुत्र पार्थ पवार हा राज्यसभेवर निवडून गेलेला आहे. राज्यसभेवर पार्थ पवार याच्या उमेदवारीसाठी जो निवडणूक आयोगाकडे अर्ज सादर केला गेला, त्या अर्जावर कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांची सही आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल किंवा त्यांचा जे काय आधीचा कागदोपत्री व्यवहार निवडणूक आयोगाशी झालेला आहे तो रद्द ठरवायचा असेल तर त्यामध्ये पार्थ पवार यांना एबी फॉर्म किंवा पक्षाची उमेदवारी देणारा, अधिकृत उमेदवार ठरवणारा जो दस्तावेज असेल तो सुद्धा 10 मार्च पूर्वीचा आहे आणि म्हणूनच पार्थ पवार यांची राज्यसभेवरची निवड सुद्धा रद्द होऊ शकते. त्यामुळे तो जो मोठा डाव ठरवला होता तो त्यांच्यासाठी पेच ठरला ज्यांनी तो डाव बनवला. पण सुनेत्रा वहिनी सुद्धा तुम्हाला वाटतात तितक्या बावळट नाहीयेत. राजकारणासाठी त्या नव्या असतील पण अनुभवाने त्यांना अनेक खाचाखोचा माहिती आहेत आणि म्हणूनच त्या दिवशी दिल्ली दौऱ्यामध्ये दिवसा कोणाला भेटायचं तर भेटल्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे आपल्या सोबत नव्हते, पण जे काय माध्यमातून त्यांच्यावर चिखलफेक करण्यात आली ती साफ करण्यासाठी सुनेत्रा वहिनी स्वतः पटेलांच्या घरी गेल्या आणि रात्री पार्थ पवार यांच्याकडून सोशल मीडियामध्ये खुलासा करण्यात आला. एक प्रकारे मीडियाचं थोबाड फोडण्यात आलं की तुम्ही तुमच्या पोटात का दुखतंय, आमच्या पक्षात आम्ही काय करायचं ते करू, आमचा पक्ष आम्ही चालू, मीडियाने किंवा इतरांनी कोणी यात डोकवण्याची गरज नाही. पण यासाठी पित्याच्या पुत्राला म्हणजे अजितदादांचा पुत्र पार्थ पवार याला पुढे करून सुनेत्रा वहिनींनी फार मोठा मास्टर स्ट्रोक केलेला आहे की पक्षात कुठलंही स्थान आत्ता नसलं तर यापुढे पित्याचा वारसा तितक्याच फटकळपणे पार्थ पवार पुढे चालवतील हे सुनेत्रा वहिनींनी एक प्रकारे या विषयात सूचित केलं. करेक्ट कार्यक्रम मीडियाचा झाला, करेक्ट कार्यक्रम रोहित पवार किंवा तत्सम विलिनीकरणवाद्यांचा झाला आणि म्हणून सुनेत्रा वहिनींनी ही जी काही खेळी केली की दिल्ली भेटीमध्ये प्रफुल्ल पटेल वगैरेंना दूर ठेवलं आणि स्वतःच्या एकट्या अनेकांना भेटल्या महत्वाच्या व्यक्तींना आणि रात्री प्रफुल्ल पटेल यांच्या घरी गेल्या, याचा अर्थ माध्यमांना वावड्या उडवायला सुद्धा कच्चा माल सुनेत्रा वहिनींनी पुरवला. ज्या मीडियाला नंतर तोंडगशी पाडायचं होतं त्यांना आधी सुनेत्रा वहिनींनी अलगद त्या अफवा पसरवण्याच्या सापळ्यात ओढलं आणि नंतर आपल्या पुत्राकडून सगळ्या मीडियाला थोबाडून घेतलं. याला मास्टर स्ट्रोक म्हणतात. आपल्याला फार मोठं काहीतरी मिळालंय म्हणून नाचणारे जे पत्रकार होते त्या सगळ्यांना एकही शब्द न बोलता सुनेत्रा वहिनींनी आणि शेलके शब्द आणि सोशल मीडिया वापरून पार्थ पवारांनी खोबाडून काढलं, तोंडगशी वाढलं. असो मित्रांनो, आजकाल मास्टर स्ट्रोक शब्द हा इतका पोकळ आणि निरर्थक झालाय की सुनेत्रा वहिनींच्या या अप्रतिम डावाला, खेळीला मास्टर स्ट्रोक म्हणावे की नाही ही सुद्धा माझ्या मनात शंका आहे, पण मी वापरलाय. विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.